पण या डबीत एवढं आहे तरी काय? त्याच्यात एक औषध आहे जे प्यायल्यानी हा खूप उंच होईल आणि मग मोठा डॉन होईल. पांडू चल ती डबी माझ्या हवाली कर, नाही तर ह्या दोघी गेल्या म्हणून समज. नको देऊ पांडू. नको देऊ पांडू, काय झालं तरी नको देऊ डबी. नाही पांडू. आता हो मरणारा तयार. हे काय केलंस पांडू? कशाला दिली डबी त्याला? आता मी होणार मोठा डॉन. एक मिनिट, टेस्टिंगला घेतलं पाहिजे. नारू, तू काळजी करू नकोस, मी या डबीचा विषयच मिटवतो. हे औषध मी पितो म्हणजे मी होईन डॉन. सखाराम कुठे गेला? काय माहिती या आईला हे एवढं अरे देवा, हे काय झालं? एक मिनिट, या डबीत एक चिठ्ठी आहे. वाच पुरी. काय लिहिलंय? ह्यात लिहिलंय, हे फक्त छोट्यानेच ट्राय करावं, मोठ्या व्यक्तीने ट्राय केल्यास त्याचा पोपट होईल. अरे आई आई इकडे दे, इथे दे आई, इथं दे अगं, इकडे दे इकडे दे. हा टेस्टिंग करावं लागेल. अरे काय फालतूगिरी चालली तुमच्या टेस्टिंगच्या नादात. माझी सगळी वाट लावली, आता तुम्ही गेले. नमस्कार, सुस्वागतम. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलं आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम तुकडवाडी, तुमच्याचं नाव आहे चला हवा उद्या भारत दौरा. हा, तुम्ही गंभीर पत्रकार? पाडकर आल्यापासून माझ्याकडे रागाने बघतोय तर का बघतोय माहिती? तुम्ही पत्रकार आहे, पोलीस नाही. मला तुम्हाला विचारायचं आहे की कलाकार आहात तुम्ही, फार मोठे कलाकार आहात तुम्ही, आणि कलाकारांना खूप सुखसोयी उपलब्ध होतात असं आम्ही ऐकून आहोत. आणि तुमच्याबद्दल मला जरा असं कळलंय की टोल नाक्यावर तुम्ही टोल देत नाही. टोल नाक्यावरती टोल देत नाही? नाही. असं नसेल. हो, त्यांचा चेहरा बघितला की त्यांना सोडण्यात येतं. बरं, समोरच्याला जर चेहरा दिसला नाही तर ते स्वतः काच खाली करतात, बाहेर येतात, वाडकर असं सांगतात आणि निघून जातात. हे बरोबर आहे का चूक आहे? पूर्वी बरोबर होतं, आता पास आहे माझ्याकडे. बरं, वाडकर नेहमी खोटं बोलतात. काय हेडलाईन करताय? हेडलाईन नाही आता उद्या. काय बोलतात? खरं बोलले ते? याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. काय काल दहीसर टोल नाक्यावर मी स्वतः गेलो होतो, काच खाली घेतली, बाहेर पडलो आणि म्हटलं वाडकर 70 रुपये जास्त घेतले तुम्ही. का? त्यांचेच 2 वेळेचे बाकी होते 35. असं करू नका. संपदाताई कुलकर्णी यांना मला प्रश्न विचारायचा. संपदाताई इकडे बसलेले आहेत. संपदाताई, तुमचं नाटक आहे संगीत मत्स्यगंधा. तर मला विचारायचं आहे की समजा राजकारण्यांवरती जर का हे नाटक, तुम्ही एखादं संगीत नाटक करायचं झालं तर काय नाव असावं त्या नाटकाचं? काय नाव असायला पाहिजे त्या नाटकात? काय नाव असायला हवं? बापरे, काय नाव असायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं काय असावं? संगीत खुर्ची ठेवा, आणि एखाद दुसरा डान्स असेल तर मग संगीत सुरेखा खुर्ची. माझ्या नाटकाचा पुढचा लेखक कुशल बद्रिके. चांगलं चालू आहे ना. तुम्हाला आगरी नाटकं करावी लागतील. आगरीची मामी. ताई, मला एक प्रश्न विचारायचा आहे ताईंना. ताई, आम्ही असं म्हणजे कोळी बांधव आहोत, तर आमच्यावर एखादं नाटक करा ना तुम्ही. तुमच्यावर? हा. कोण कोण तुम्ही नाटक करता? हा, कुठला ग्रुप आहे तुमचा? आमचा वाडकर आणि मी दोघांचा group आहे.
काय ग्रुप आहे तुम्ही नाटक करता हो. कुठलं नाटक करता तुम्ही ते संगीत मच्छी धंदा त्याच्यावर त्यांनी नाटक केलं. करावा असा पण मग तुम्ही पराशर करणार का सत्यवती? हे तर रोजच असतं तुम्हाला कळलंय का ते काय बोलतायत? वाडकर अरे हा परत आला वाडकरला पकडलं ते का बेरिंग घेतलं मी मागापासून बघतोय की खूप जण तुम्हाला कामासाठी विचारतात, नाटकासाठी विचारतात, सिनेमासाठी विचारतात. आता यांनी पण विचारलं, मग ही तुम्हाला जी कामं मिळतात तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या अभिनयाकडे बघून तुम्हाला काम मिळतं की याचं काही कारण वेगळं आहे? अभिनेता आलाच, पण मी आवडतो लोकांना. आय डोंट नो वॉट. अच्छा, माझ्या म्हणून रोज बिझी असतात ते. बिझी असतात रोज शूटिंग म्हणून लागतोच म्हणजे लोकांना. रोजच तुम्ही काम करत असता, काही ना काहीतरी काम करत असता. Yes, मला हेच जरा- कारण आहे रोज शूटिंगचं. नाही, मला वेगळं कळलंय काहीतरी काय की ही जी मंडळी तुम्हाला काम देतात त्यांना तुमच्या घरच्यांची दया येते. का कारण तुम्ही जेव्हा घरी असता, काम नसतं, तेव्हा तुम्ही आंघोळ करत नाही. असं कोण म्हणलंय? त्यांच्या घरचे म्हणतात. हो हे खरं आहे. हे खरंय. वाढ करू द्यापासून आंघोळ करणार आहेत. तुम्ही वहिनी माझा प्रश्न तेजा देवकर यांना आहे. वा वा अच्छा. नमस्कार तेजा, फार सुंदर दिसताय तुम्ही आज. थँक्यू. उगाच नाही ते गाणं गाजलं. ये तेजा तेजा राहू द्या राहू द्या मी तुम्ही ऐतिहासिक एक पकडा ना कॅरेक्टर. ऐतिहासिक प्रजासाच्या सांगते. तर तेजा मॅम, खरं सांगायचं तर मी तुमची खूप मोठी फॅन आहे. आणि ॲक्च्युली पर्सनल एक मुद्दा इथे असा मांडायचा होता की माझा जो सख्खा भाऊ आहे, ही इज अ ह्यूज फॅन ऑफ युअर्स. इनफॅक्ट आत्तापर्यंत त्यांनी लग्नही केलेलं नाही आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की मी जर लग्न करेन तर तेजा देवकरशी करेन. तर आज मी त्याला इकडे बोलवलेलं आहे. मला तुमचे बंधू आलेत. हो, तर मी त्याला बोलवू शकते का? हा आता काय तुम्ही आलाय म्हटलं. चंद्रविलास, चंद्रविलास. चंद्रविलास. माझी एक छोटीशी विनंती आहे, प्लीज तुम्ही जर स्टेजवर आला. तो काहीच करत नाही, पाळीव आहे खरंच. बघा कसा उभा आहे.